नर्मदा देवी कायम आनंद देणारी आहे. तिला आनंददात्री असं म्हणतात. नर्म देणारी ती नर्मदा, आनंद देणारी ती नर्मदा, प्रेम देणारी ती नर्मदा. नर्मदा मैयानी भारताचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केलेले आहेत. नर्मदा माता पश्चिम वाहिनी आहे. अमरकंटकला मेकल पर्वतामधून ती निघते आणि खंबातच्या आखातामध्ये गुजरातमध्ये जाऊन विमलेश्वरला नर्मदा माता समुद्राला मिळते. तिच्याच बरोबर अजून एक वाहणारी नदी जी पश्चिम वाहिनी आहे ती तापी. ही तापी माता जी आहे, ही तापी माता सुरतला जाऊन समुद्राला मिळते. अनेक नदींच्या परिक्रमा करण्याची प्रथा आजकाल सुरू झालेली आहे, परंतु नदीची पूर्ण परिक्रमा ही जी शास्त्रात सांगितलेली आहे ती नर्मदेची सांगितलेली आहे, नर्मदा मातेची सांगितलेली आहे. दक्षिणेकडचं दंडकारण्य आणि उत्तरेकडची देवभूमी यांचा संयोग घडवून आणण्याचं कार्य नर्मदा माता करत असते. ती अखंडतेने वाहते, युगानुयुग वाहते. प्रलय झाला तरी नर्मदा माता जशीच्या तशी असते, सूक्ष्म रूपात असते. मार्कंडेय ऋषींनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. ती सर्वात उत्तम आणि सर्वात शास्त्रशुद्ध परिक्रमा केली. त्यांच्यासारखी परिक्रमा त्यानंतर कोणीही केलेली नाही आणि पुढे करणारही नाही, करू शकणार नाही. 12 वर्षापर्यंत त्यांनी जी परिक्रमा केली ती परिक्रमा नर्मदा मातेला त्यांनी परिक्रमा केलीच, पण नर्मदा मातेला 999 लहान मोठ्या नद्या मिळतात असं सांगतात. तर त्या नद्यांना सुद्धा न ओलांडता त्या नद्यांच्या उगमस्थानापर्यंत जाऊन त्या नदीची परिक्रमा करून मग पुन्हा नर्मदा मातेची परिक्रमा, अशा रीतीने संपूर्ण नर्मदेची परिक्रमा 12 वर्षांमध्ये त्यांनी केली. असं सांगतात की मार्कंडेय ऋषी एकदा उभे होते, सर्वजण स्नान करत होते. मार्कंडेय ऋषींनी स्नान नाही केलं नर्मदा मातेचं. असं सांगतात नर्मदा मातेला राहवलं नाही. तिने विचारलं की आप क्यों नहीं स्नान कर रहे, क्या बात है? तर मार्कंडेय ऋषींनी सांगितलं की केवळ तुझ्या दर्शनानेच जर मी इतका पुनीत झालोय तर तुझ्या स्नानाने काय होईल? मी केवळ दर्शनातच परिपूर्ण झालेलो आहे. केवळ दर्शन देऊन पवित्र करणारी जी नदी आहे ती एकमेव नदी या भारतवर्षामध्ये या पृथ्वीतलावरती आहे, ती म्हणजे नर्मदा माता. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुण्य मिळतं. एकदा स्नान करायला लागतं. सरस्वतीचं 3दा स्नान करायला लागतं, त्यावेळेला मनुष्य पवित्र होतो. आणि यमुनेचं 7 वेळेला स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होतो. परंतु नर्मदा माता अशी दयाळू आहे की तिचं केवळ दर्शन घेतल्याने माणूस पवित्र होतो. त्या स्नानाची आवश्यकता नाही. म्हणजे स्नान करायचं नाही असं नाही. स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे गेलो. दर्शन आहे, मग स्पर्श आहे, स्पर्शानंतर मार्जन आहे, मार्जनानंतर आचमन आहे, आचमनानंतर स्नान आहे. स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी पायरीने आपण पुढे गेलो तर नर्मदा माता आम्हाला खूप 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 आणि खूप आनंद देत असते. या आनंदाची अनुभूती मी या 3 वर्ष 3 महिने 13 दिवसामध्ये घेतलेली आहे. आणि आज देखील मी जरी नागपूरला आलो तरी सुद्धा मला आतून निश्चितपणे अशी अनुभूती होती आहे की नर्मदा मैया सातत्याने माझं रक्षण करण्यासाठी माझ्या जवळ आहे आणि मी तिच्या कुशीत विसावलेलो आहे. आईच्या कुशीत विसावल्यानंतर लेकराला जो आनंद होत असतो
आईच्या कुशीत बसल्यानंतर लेकरू जसं त्रिभुवनाचा राजा असल्यासारखं राजेशाही थाटात बसत असतं, ते कोणाचीही पर्वा करत नाही. अगदी त्याच प्रकारे नर्मदा परिक्रमावासी आपलं सर्वस्व नर्मदेवरती सोपवून आनंदाने राजासारखा विहार करत असतो. नर्मदा मातेची परिक्रमा तेव्हाच होते ज्या वेळेला सद्गुरू माऊली दयाळू होऊन पूर्ण कृपा करतात. पूर्ण कृपा. कुठल्याही प्रकारे त्यांनी कृपा करावी यासाठी आपण काहीतरी करू शकू असं मी तरी मानायला तयार नाही. कारण त्यांच्या कृपेसाठी त्यांनी जे जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गांवरती दुरून सुद्धा मी जाऊ शकत नाही. पण केवळ दयाळू आहेत, ते कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, आणि म्हणून त्यांनी पूर्ण कृपा केली. खरं सांगतो, परिक्रमा करण्याच्या अगोदर ज्या वेळेला मी नाना महाराजांकडे गेलो, इंदोरला गेलो, त्यावेळेला एकटाच उभा राहिलो. कोणी नव्हतं तिथे. ही सुद्धा नानांचीच योजना असेल. आणि मी मोठ्यांना नानांना सांगितलं, नाना मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. मला नर्मदा मातेची परिक्रमा कशी करतात हे ठाऊक नाही. मी एक पाऊल सुद्धा चालू शकत नाही. परंतु मला परिक्रमा करायची आहे आणि माझी परिक्रमा राजेशाही थाटात झाली पाहिजे. त्याच्यात काहीही कमतरता पडायला नको. आणि मी तुमच्या कडेवर बसून परिक्रमा करणार आहे. एवढं बोलून मी थांबलो नाही. ज्याला मुजोरी असं आपण नागपुरी भाषेत म्हणतो, ती मुजोरी मी नानांजवळ केली की नाना, माझ्यामुळे तुमची अजून एक परिक्रमा होईल. तुम्ही मला कडेवर घेऊन चला. आणि खरोखरच लेकरू कितीही नादान असलं, नालायक असलं, तरी माता त्याचा खेद मानत नाही. नाना माऊलींनी मला खरोखरच कडेवर घेऊन परिक्रमा केली. आणि केवळ नानांनीच नाही, मी एकदा काकांजवळ गेलो आणि काकांना विचारलं होतं की मला नर्मदा परिक्रमा करायची आहे काका. फार पूर्वीपासूनचं माझं स्वप्न होतं. काका, माझी नर्मदा परिक्रमा होईल का? मी त्यांना विचारलं. हे एकदम रागवले. ते म्हणाले, लोकांना कशाला विचारता, नानांना प्रार्थना करा, नाना काय ते करतील, मला कशाला विचारता तुम्ही. असे एकदम वस्कन ओरडले माझ्यावरती. मी आपला खाली मान घालून उभा राहिलो. आता करणार काय त्यावेळेला. लगेच शांत झाले आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची परिक्रमा होते, तशी ती करायची. उत्तम रीतीने परिक्रमा होईल. ती केव्हा होईल, कशी होईल, काय अनुभव येतील, वगैरे 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 बरंच काही काका महाराजांनी सांगितलं. आणि जशी परिक्रमा माझी झाली तसं मला त्यांनी आजपासून कमीत कमी 8 ते 9 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे माझी परिक्रमा पूर्ण झाली. आज मला अभिमान वाटतो सांगायला की काका माऊलीच्या परिवारातल्या लोकांनीच या परिक्रमेची सांगता उत्तम रीतीने केली. खरोखरच पूर्णतः ते आपलं सर्वस्व त्यांनी अर्पण केलं. खामगावहून लाडू आले होते, पहा कसले दाण्याच्या कुटाचे. दुसऱ्या प्रहारात, तिसऱ्या प्रहारात वाटायचे. काकांना मंजूर नव्हतं. ते लाडू वाटलेच गेले नाहीत. काकांना हे माहिती होतं की जो माणूस आपल्याकडे येतो आणि परत जातो त्याला काहीतरी बांधून द्यायचं असतं. आणि ते लाडू काकांनी खामगावून पाठवले होते आणि ते सगळ्यांना बांधून दिले गेले. प्रत्येक जो जो कोणी आला त्याला ते शेवटी प्रसाद म्हणून ते लाडू दिले गेले. एवढी बारीक सारीक काळजी काकांनी या परिक्रमेत घेतली. मी परिक्रमेमध्ये काहीही केलेलं नाही. कुठल्याही प्रकारे असं अजिबात म्हणजे मनातही नका आणू. मला इथे खुर्चीवर बसायला सुद्धा मला कसं तरी संकोचल्यासारखं होतंय. मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय की मी अतिशय साधा सामान्य माणूस आहे. आणि केवळ नानांच्या पूर्ण कृपेनी, काकांच्या पूर्ण कृपेनी माझी परिक्रमा झालेली आहे. परिक्रमा करायला सद्गुरूची कृपा अत्यंत आवश्यक असते आणि नर्मदा मातेची कृपाही अत्यंत आवश्यक असते. ह्या कृपेत जरा जरी कमतरता आली तरी परिक्रमा पूर्ण होऊ शकत नाही, उत्तम रीतीने होऊ शकत नाही. असे अनुभव मी या 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसात घेतलेले आहेत. एकच अनुभव सांगतो. 40 किलोमीटर परिक्रमेचे राहिलेले होते माझे.
आणि केवळ 40 किलोमीटर. साधारणपणे जे फास्ट परिक्रमा करतात ते 20-20 किलोमीटर चालतात. आपणही चालू शकतो, काही कठीण नाही आहे. परिक्रमा कोणीही करू शकतं. तर ते चालतात. तर 2 दिवसात त्याची परिक्रमा ओंकारेश्वरला पूर्ण होणार होती. तो त्या गावामध्ये जात होता. मला त्या गावामध्ये मी उतरलेलो असताना जेवलो वगैरे आणि त्या माणसाने मला देवळात सोडायला आला होता तो. तेव्हा त्यांनी सांगितलं कि कल यहाँ पे शराब पी के एक मोटरसायकल वाले ने एक परिक्रमावासी को ठोस मारी आणि त्याला धडक दिल्यानंतर तो परिक्रमावासी ॲडमिट झाला. त्याला बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर वगैरे झालेलं होतं. त्याची परिक्रमा खंडित झाली. अवघ्या 40 किलोमीटर अंतरावरती, फक्त 40 किलोमीटर अंतरावरती परिक्रमा खंडित होऊन गेली त्याची. म्हणजे नर्मदा मातेची जर इच्छा नसेल तर परिक्रमा पूर्ण होत नाही. सद्गुरूची कृपा नसेल तर पूर्ण होत नाही. आणि दुसरी एक प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला, काय हो तुम्हाला अश्वत्थामा दिसला का, काय हो तुम्हाला नर्मदा माता दिसली का? खरं सांगू का, एक गोष्ट सांगतो की आपल्याला मॉलमध्ये जाऊन सिनेमा पाहायचा असला ना तरी सुद्धा 500-600 रुपये खिशातले खर्च करायला लागतात. मग अश्वत्थाम्याचं प्रत्यक्षाचं दर्शन घ्यायचं असेल किंवा नर्मदा मातेचं दर्शन घ्यायचं असेल तर किती साधना खर्ची घालायला लागेल. आणि माझ्यासारखा भिकारी माणूस तर एवढी साधना खर्ची घालू शकत नाही. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा आपण बाजूला ठेवायचा आहे. जे जे सांगतात ते महान असतात, त्यांच्याविषयी आपल्याला काहीच सांगायचं नाही. नानांना दर्शन होऊ शकतं, बिडकर महाराजांना दर्शन होऊ शकतं, धनाग्रे काकांना दर्शन होऊ शकतं. परंतु श्रीकांत गोडबोले सारखा सामान्य माणूस जो परिक्रमा करतो तो जर येऊन सांगायला लागला की चतुर्भुज रूपात नर्मदा मैयानी मला दर्शन दिलं तर काय समजायचं ते समजून घ्यावं आपण. मैयानी मात्र क्षणोक्षणी अनुभव दिले. मैयानी दृष्टी सुधारली. सर्वत्र मैयाला पाहण्याची तिने एक जादूची दृष्टी प्रदान केली या संपूर्ण परिक्रमा मार्गामध्ये. 3 प्रकारची तप मैया सहजतेने घडवून घेते. एक कायिक तप, दुसरं वाचिक तप आणि तिसरं मानसिक तप. मी ज्या वेळेला परिक्रमाला गेलो त्यावेळेला एका संतांकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं ही 3 प्रकारची तप नर्मदा माता तुमची घडवून घेणार आहे, तुम्ही परिक्रमेला जरूर जा, फार चांगलं तप आहे. कायिक तप म्हणजे शरीराचं तप, कायेचं तप. हे कायेचं तप सहजतेने घडतं. कारण कुठे काय खायला मिळेल हे आपल्याला माहीत नसतं. आज संध्याकाळी माझं जेवण कुठं आहे मला काही माहीत नसतं. मी कोणाकडे जाणार आहे मला माहीत नसतं. मला जे मिळेल ते खावं लागतं. आता त्यातल्या त्यात मी कांदा लसूण खात नव्हतो. कोणी जर समजा आणून दिलं तर मी सांगायचो बाबा या भाजीत कांदा लसूण असेल तर मी नाही खाणार. मग ती नुसती पोळीबरोबर मग थोडंसं तिखट, तेल किंवा लोणचं किंवा काही वेळेला तर ती अशी पोळी कुस्करून पाण्याबरोबर तशी सुद्धा खायची तयारी ठेवावी लागते. म्हणजे कायिक तप हे घडत असतं. परंतु नर्मदा मातेनी हे कायिक तप घडवत असताना सुद्धा माझा इतके लाड केले आहेत, इतके प्रकार मला खायला दिलेले आहेत की जितके प्रकार मी माझ्या घरी सुद्धा खाल्ले नाहीत किंवा मी कुठल्या फंक्शनमध्ये गेल्यावर सुद्धा खाल्लेले नाहीत. जे जे पाहिजे ते. मला नुसता मलेरिया झाला होता. एका गावामध्ये मी मलेरियाने आजारी होतो आणि त्यावेळेला त्या गावकऱ्यांनी अक्षरशः म्हणजे ज्याची 500-500 एकर शेती आहे, 700-700 एकर शेती आहे, तो ज्या वेळेला बसतो आणि जबरदस्तीने माझे पाय मांडीवर घेतो आणि ते पाय चेपून देतो, माझं स्पंजिंग करून देतो, मला खायला प्यायला पूर्णता देतो. एवढंच नाही, माझा मलेरिया बरा झाल्यानंतर तो जो आनंद अभिव्यक्त करायचा आहे तर जशी केळवणं होतात तशी मला प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळ दुपार 3-3 वेळेला जेवायची आमंत्रणं होती. आणि या लोकांनी या 5 दिवसामध्ये मला 2 किलो उत्तमपैकी गाईचं साजूक तूप खायला घातलं. आणि म्हणून मी म्हटलं की नर्मदा मैयाला जे दिवे लावायचे ते साजूक तुपाचेच लावायचे. त्यात कुठल्याही प्रकारे आपल्याला भेसळ नाही चालणार. कारण ते मैयाला दिवे अर्पण करायचे आहेत. गौरीशंकर महाराजांचं असं सांगतात की गौरीशंकर महाराज ज्या वेळेला भंडारा वगैरे करत असत, एकदा तुपाचा डबा आला नाही आणि तुपाचा डबा न आल्यामुळे सगळे थांबले. आता कसं तळण होईल, मालपुवे करायचे होते, तूप नाही आहे, साजूक तुपातला मालपुवा करायचा. तर ते म्हणाले की एक तो डबा घेऊन जा, माईकडनं उसनं घेऊन या. आणि खरोखरच गौरीशंकर महाराजांचा जो शब्द होता आणि त्या शब्दाला जागून अक्षरशः माईनी
ह्या लोकांनी जे तो डबा बुडवला आतमध्ये आणि बाहेर काढला तर तो तुपानी भरलेला होता. आणि ते जे तूप होतं त्या तुपानी त्यांचे मालपोहे वगैरे जे काही व्हायचं होतं ते सगळं झालं. तेवढ्यात नंतर पुन्हा तूप आलं. पुन्हा आल्यावर गौरीशंकर महाराजांनी सांगितलं माईकडनं घेतलं होतं तिला अर्पण करा, म्हणून ते तूप माईला पुन्हा अर्पण केलं गेलं. अशी ही अत्यंत दयाळू अशी नर्मदा माता आहे. अनेक जण अन्याय करतात, अत्याचार करतात. नर्मदा मातेतनं हवी तशी रेती उपसतात. काय वाटेल तो खेळ तिच्याशी करतात. एका ठिकाणी ओंकारेश्वरला लिहिलेलं आहे, इतकं सुंदर लिहिलेलं आहे, काय तुमच्या अंगावरती घाण टाकली तर तुम्हाला चालेल का, आवडेल का, मग तुम्ही नर्मदा मैयामध्ये घाण का टाकता. असे प्रश्न विचारून सुद्धा लोकांची मनं सुधारत नाहीत, त्यांची कृती सुधारत नाहीत. ते नर्मदेला अपवित्र करण्याचा प्रयास करत असतात, प्रयत्न करत असतात. हळूहळू हळूहळू यात सुधारणा झाली पाहिजे. नर्मदेच्या किनाऱ्यावरती फिरत असताना नाना महाराजांनी मला एक दृष्टी दिली की जातपात पाळायची नाही. ह्या धर्माचा माणूस वाईट असतो, ह्या धर्माचा माणूस चांगला असतो, किंवा ह्या जातीचा माणूस अशीच असतात, ह्या जातीची माणसं, ह्या जातीची माणसं काही चांगली नसतात, किंवा या पेशाची माणसं अशी असतात तशी असतात. असं नाही बोलायचं कोणाला. ज्या ज्या वेळेला मी असं बोललो किंवा मनात जरी माझ्या शंका आली अशी, त्या वेळेला मला नाना महाराजांनी आणि नर्मदा मातेनी तात्काळ प्रचिती दिली. दिंडोरी जिल्ह्यातला एकच प्रसंग सांगतो आणि थांबवतो. दिंडोरी जिल्ह्यातनं मंडला दिंडोरीचा तो भाग होता. दक्षिण तटावरचा परिक्रमेचा मार्ग सुरू झालेला होता. अमरकंटकला चातुर्मास करून मी निघालेलो होतो. माझ्या पायांना खूप त्रास व्हायला लागला. अमरकंटकची एक तर थंडी आणि पाय असे फाटून गेले. मी स्वतः म्हणजे चपला घालून गेलो होतो तरी सुद्धा माझे पाय फाटले होते, कोरडे झाले होते. स्किन कोरडी आहे. कोरड्या स्किनचा माणूस अनवाणी पायानी परिक्रमा नाही करू शकत शक्यतो. त्याची स्किन थोडीशी ओली असेल, ऑइलिश असेल तर तो माणूस करू शकतो. तर खूप त्रास व्हायला लागला. मग एक लालारामजी म्हणून मला भेटलेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की कांदा किसायचा, तेलामध्ये गरम करायचा आणि त्याची पुरचुंडी बांधून धोत्राच्या फडक्यात त्याचा शेक तळपायाला घ्यायचा. आणि ते स्वतः मला शेक करून देत असत. त्यांचे वडील, त्यांची आई. असं म्हणजे मनामध्ये असा किंतु परंतु, हा कोण आहे, आपला नाही आहे वगैरे असं नाहीच. पूर्णतेनी नर्मदेच्या परिक्रमेसाठी हा निघालेला आहे. हा नर्मदेचा पुत्र आहे आणि म्हणून त्याची सेवा करणं म्हणजे आमच्या नर्मदा माईची सेवा करणं. ह्या एका केवळ भावनेनी नर्मदा परिक्रमावासींची सेवा नर्मदा तटावरती केली जाते. हे सगळं झालं. मग त्यांनीच मला एका ठिकाणी मला उतरायचं होतं. त्या ठिकाणी काही सोय नव्हती. म्हटलं इथे मी कुठे उतरू, या ठिकाणी देऊळही नाही आहे या गावामध्ये. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर उतरायचं आहे तर अमक्या अमक्या माणसाकडे उतरा. तो नर्मदा समग्रशी संबंधित होता आणि नर्मदा समग्रशी संबंधित असल्यामुळे आम्ही बसलो. रात्री शेकोटी पेटवली, त्याच्या भोवती बसलो आणि सहज विषय निघाला की मुसलमान लोक असे असतात, मुसलमान लोक तसे असतात. मी काहीच बोललो नाही. अर्थात ते बोलणं माझं केव्हाच थांबलेलं होतं, परंतु ऐकत होतो, काहीच बोललो नाही. शेवटी त्यांना जे जे काही सांगायचं होतं वाईट ते सगळं त्यांनी सांगितलं, मी ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा निरोप घेतला आणि मी परिक्रमेसाठी निघायला लागलो. वाटेतनं जात असताना एका गावामध्ये आलो. पाय मी म्हणून दुखत होते, आग होत होती पायाची नुसती अशी, म्हणजे पाय टाकणं मुश्किल झालं होतं मला. आणि ऊन सुद्धा ते चटके देत होतं. अशा वेळेला मी त्या गावात गेलो. त्या गावात गेल्यानंतर एका माणसाने नर्मदेहर केलं. नर्मदेहर हा एक जादूचा मंत्र आहे. पूर्ण नर्मदा खंडामध्ये केवळ नर्मदेहर या मंत्राने आपल्याला काय पाहिजे ते सर्व प्राप्त होतं. नर्मदेहर म्हटलं की जर समजा गर्दी असेल, समोर आई चाललेले आहेत कोणी, त्यांना बाजूला करायचं असेल, फक्त नर्मदेहर असं म्हटल्यावर त्या बाजूला होतात. भूक लागली, नर्मदेहर म्हटलं की आपल्याला खायला मिळतं.
तहान लागली, नर्मदे हर म्हटलं की पाणी मिळतं. बस नर्मदे हर हा मंत्र, या मंत्राला सगळे घाबरतात. एक आदरयुक्त भीती या मंत्राविषयी आहे आणि त्या परिक्रमा वासीविषयी सुद्धा आहे. मोठं मोठं प्रेम असतं, आदर असतो. तर त्यांनी नर्मदे हर केलं, मी नर्मदे हर केलं. बोले बाबाजी चाय पीने आइए. मी म्हटलं वो सवेरे से मैंने कुछ बालभोग किया नहीं है. नाश्त्याला बालभोग म्हणतात. बालभोग किया नहीं है तो आपके यहाँ कोई अगर प्याज लहसुन, बगैर प्याज लहसुन की कोई चीज़ होगी तो मुझे दीजिए. तो बोले हाँ, हमारे यहाँ समोसा जो बनता है वो प्याज लहसुन नहीं डालते हम उसमें, आप लीजिए. त्यांनी मला 3 समोसे एका ताटलीमध्ये छानपैकी काढून दिले. मिरची दिली बरोबर. मी समोसे खाल्ले. हे पाय दुखतोय हे त्याला सांगितलं आणि म्हटलं बाबा मला ते काय करायचं आहे. तो म्हणे मुझे कुछ सेवा का मौका दो. मैं बोला की मुझे वो प्याज से सिकाई करनी है. मग त्यांनी ताबडतोब कांदा आणला, आपला तवा दिला, तेल आणलं, एक फडकं दिलं, त्या फडक्यामध्ये बांधून शेकायला लावलं. दुसऱ्या एका मुलाला सांगितलं की शेकून द्या. मी शेकून घेतलं. तेवढ्यात तो म्हणाला की इससे कुछ ज़्यादा फायदा नहीं होगा. भिलावा जो है ना, भिलावा का तेल अपन लगाएंगे तो आपके पैर बहुत अच्छे हो जाएंगे. बोला भिलावा यहाँ का मला. अरे मैं लाता हूँ ना बोले. त्यांनी गावातनं 2-4 ठिकाणी शोधून बिब्बा आणला आणि बिब्बा आणल्यानंतर त्याचं तेल काढून ते गरम करून ते माझ्या पायाला लावलं आणि खरोखरच जादू झाल्यासारखं त्या दिवशी माझे पाय अगदी छान झाले. निदान 2-4 दिवस मला त्रास नाही झाला. मग सगळं झालं आणि मग मी त्याला पैसे द्यायला लागलो. तो म्हणाला आपसे पैसे नहीं लेंगे, आप परिक्रमावासी हो. मतलब आपने मुझे चाय पीने बुलाया था, मैं चाय के नहीं दूंगा, लेकिन समोसे तो मैंने मांगे थे, उसके पैसे आपको लेने पड़ेंगे. मोठ्या नाराजीने त्यांनी पैसे घेतले. मी त्याला नमस्कार केला, नर्मदे हर म्हटलं. अरे बाबाजी आप कैसी परिक्रमा कर रहे हो, कितने दिन की परिक्रमा है. खूप त्यांनी हे केलं. तो पाया पडला. 3 वर्षाची परिक्रमा आहे म्हटल्यानंतर. मग मी त्याला हळूच विचारलं आपका नाम क्या है. त्यांनी सांगितलं मोहम्मद अली. नर्मदे हर.